कोणत्या पक्षात जाय त्या पक्षाचा कार्यक्रमच यावेळेस कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम आहे यावेळेस. नितेश राणे असे त्यांना तुला जे पक्ष आहे तुझ्या पक्षात किंवा तुला घेते त्या पक्षाचा दिदाराच झाला म्हणायचं तो यामुळं बघतो होतोय का नाही. नितेश राणे असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे. 10% नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण आहे. हे आरक्षण कोर्टात देखील टिकेल. मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे. आपला आनंद तो व्यक्त करत आहे, जल्लोष करत आहे. त्यामुळे त्यांनी थोडी संयमाची भूमिका घ्यावी. हा चला घ्या पुढं. माहिती आहे एक वेगळी मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला मराठा विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत जे काय मिळतंय ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं ही मी उलट मागणी करतोय असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. काय म्हणला? मराठा विद्यार्थ्यांना आत्ताच्या सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशी उलट मागणी त्यांनी केली. ते बधीर झालेलं आहे पहिलेच. त्याला फक्त खावा लागतं वाटतं. कुंकुण ओरबडितो पोटच भरत नाही त्याचं. केंद्रापर्यंत खातो एकटाच. अर्ध्या ओबीसीचं सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो. आता बोलता बोलता धनगर आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला. आता आणखीन ओबीसीचं घे म्हणजे सगळं उडालं पाहिजे. आम्हाला जे येते त्याला पाहिजे आणि त्याला जवळ होतं तर आम्ही तसलं हट्ट नाही केला की त्याला जे येते आम्हाला पाहिजे. एकदम गेलेलं आहे ते. मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच घेत जाऊ नका. आता त्याला यादीतूनच काढून टाका. या ते प्युअर कामातून गेलेले आहे. पाटील तुम्हाला सरकारने तुमची बोल केली आहे का? आता ते म्हणायला ते सत्यसुद्धा आहे. जर अधिसूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत त्याचा अर्थ दुसरा होतच नाही. परंतु आम्ही समर्थ आहेत. आम्ही सज्ज झालेलो आहेत 2-3 दिवसापासून. आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय. भुजबळ म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर जरांगेंना अटक करा. तुझ्यावर हल्ला काल राहिलं काय मरेल सगळ्या दुनियाचं. तुला चालता येणार तुला मारून काय करतो. तुझ्यावर हल्ला व्हायला आणि त्याला आणि तुझ्यावर हल्ला करणार असं एक मराठा नाही. तुझ्यावर हल्ला करून कायला गाण खराब हात करून घे ना. तुझा जो काय हल्ला करायला बरगाड मोडून गेलं सगळ्या दुनियाचातून. तू असं टपकणार आहे सापवापच वर जशी असं टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन 2-4. तूच वरच्या गेलेला माहीत नाही व्हायचं टेन्शनातच नुसते. तुला कोण मारीन काय आला सगळ्या दुनियाचं वायाला गेलेलं तुला कायला मारीन कोण. जेव जातीवाद करतो त्याच्या मनात हमेशा पाप आहे आणि विषारी विचार आहेत. याला कोण मारतं असल्याला त्याला काय विचारी. त्याला आणखीन एखादी केस मागे घ्यायची असं म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा. केसेस 2-3 मागे घेतल्या. आता हे असलं बोंबलून मरण म्हणून आणखीन 2-3 घेशीन. याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं. कारण तो राजकारणी या आजच्या कायद्याच्या अनुषंगानं दोन्ही बाजूनं सांगितलं तर एक तर हा कायदा टिकेल आणि दुसरे काही जण असं म्हणतात की हा टिकणारच नाही. तर कायदेतज्ञ बापट सरांनी असं सांगितलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि तुम्ही जी मागणी करताय तीच योग्य आहे. नाही आता त्याच भानगडीतच नाही पडायचं. ते टिकून येतं नाही टिकू. दिलं याचं स्वागत केलं आम्ही. दिलंय ना सरकारनं चला ते स्वागत केलं. परंतु आम्ही केलेलं मराठ्यांनी केलेलं मागणीचं काय. 2-3 जणांनी मागणी केली ती झालं दिलं. चला याच आंदोलनाने दिलं याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिलं. पण मूळ करोडो मराठ्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीची ओबीसीतून आरक्षण याचं काय झालं ते सांगा. बाकीचं सांगत नका बसू म्हणा बडबड उगा. आता तुमची बडबड ऐकली 6 महिन्याने. तर दुसरं बाळासाहेब सराट किती 60-70 वर्ष घेतो का वेळ लागन घेतला ना 6 महिने. आता आंदोलनच आम्ही करतो बरोबर. आता नाही त्या पहिला जसं बापट सर म्हणाले तर दुसरीकडे सराटे असं म्हणाले की आता कोणीही या कायद्याला आव्हान देऊ शकत नाही. जर दिले BC वर्ग ठरवलेला आहे आणि हा वर्ग घटनात्मक आरक्षणास पात्र असला एकमेव वर्ग आहे असं त्यांचा दावा आहे. एवढं आव्हान जरी दिलं तर OBC VJNT SBC आरक्षणच रद्द होईल असं त्यांचा दावा आहे. ते काय ते जे होईल अभ्यासकांचा अभ्यास वेगळा असतो. आमचा अभ्यास सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीकडे OBC आरक्षणात. ते जे होईल ते होईल. आता ते दिलेल्यांचं जे होईल ते होईल. टिकलं समाज घेतोय ज्याला घ्यायचं ते 100-50 जण आहे त्यांना
ज्याला नाही घ्यायची का जोर जबरदस्ती नाही, करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यावर ठामेत उद्याच्याला याच्यावर निर्णय होणार आहे फायनल. पाटील साहेब, भुजबळ असे म्हणतात की जर मराठा समाज ओबीसी आरक्षणात आला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी अनेक जाती आहेत, तर मग इतर जातींना काहीच मिळणार नाही आणि सगळं एका मोठ्या समाजाला सगळ्या आरक्षणाचा लाभ मिळेल. तुला कितीही दिलं तरी पुरतच नाही. ते आले की ते नाही, ते आले की ते नाही, तो कोणालाच खाऊन द्या ना, तो एकटाच खातो सगळ्या दुनियाचं. यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे. बाकीच्यांना तू 5% सुद्धा खाऊ दिलं नाही त्यापैकी. तू शिकवूच नको लोकाला. आता तुझ्या ओबीसी बांधवाला सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे. तुला फक्त ती एक विदूषकाची टोपी घालायला पाहिजे, नाकाला 2-3 काळे टिपके लावले पाहिजे. तो आहे पाटील साहेब, एकीकडे तुमचं आंदोलन, तुमच्या मागण्या सरकारला माहिती आहेत, आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. दुसरीकडे कायदा झाल्यानंतर आता ठिकठिकाणी सरकारच्याच काही नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं सेलिब्रेशन केलं जातं, गुलाल उधळला जातो. कसं बघता तुम्ही या सगळ्या दोन गोष्टींकडे? नाही, आता ते उधळणारच ना. बघा, त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही. आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचं काय ते का आज विषय नाही घेतला, कारण आंदोलन त्यासाठी 6 महिन्यापासून सुरू. तुम्हाला बाकीचं काय करायचं करा, त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्हाला माहिती तुम्ही ते कशासाठी दिले, राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिलंय का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलंय, पण करोडो मराठ्यांना ते पसंतच नाहीये. तुम्ही कुठे 100-150 जण उड्या हाणता. ह्याच्याबद्दल सगळे सोयरेंच्या संदर्भात आंदोलनाच्या पलीकडे जाऊन टाईम बॉन्ड चर्चा सरकारशी केली तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर सरकारनं तसा प्रस्ताव दिला किंवा तुम्ही तसं सरकारला प्रस्ताव देतायत का? कोण म्हणलं? नाही, आता आमचं दादा उद्या सगळं ठरणार. आज उपयोग नाही, उद्या समाजासमोर सगळं ठरणार. आंदोलन कसं काय करायचंय, किती तारखेपासून सुरू करायचंय, याच्यावर उद्या फायनल शिक्कामोर्तब होणार आणि दणका सुरू. मागच्या वेळेस जसं तुम्ही बीडच्या सभेनंतर, एल्गार सभेनंतर सांगितलं होतं की सरकारला काही अवधी दिला होता, तसं आणखी काही तुमच्या डोक्यात आहे का, विचार आहे का किंवा अवधी? नाही द्यावा आणि हा विषय तातडीनं मार्गी सरकारने. अरे डोळ्या देखता अधिवेशन होऊन गेलं ना, आता कसल्याचा अवधीन फौदी यांना घेतील वाटलं होतं. समाजाच्या बाजूने असेल, अधिवेशन हे समाजाच्या न्यायासाठी असतं, समाजाला हक्क मिळावा म्हणून असतं, समाजाचा फायदा झाला पाहिजे, जनतेचा फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी अधिवेशन असतं. विशेष अधिवेशन बोलवता आणि एक बाजू घेऊन 30 दामटेता, तुमचंच घोडं दामटेता आणि मोकळा झालात. अशानं कुठं राज्यातली जनता सांभाळायला निघालेलं सिद्ध करताय का अशानं? पण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाचं म्हणजे सगळ्या 12 महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक तिथे येऊन हा निर्णय एकत्रितपणे केलेला आहे, एकमतानं केलेला आहे आणि तुम्ही मात्र त्या सगळ्यांच्या विरोधात एकच आपली भूमिका मांडताय. याबद्दल मग एक वेगळं चित्र समाजामध्ये निर्माण होऊ शकतं का, असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. ते कुठं 12 कोटीचं नेतृत्व करतात सगळेजण मिळून, कुठं करतात? करायचा चान्स दिलता जनतेनं. त्यांना वाटलं होतं आमच्या पोरांचा विषय मांडतील, व्याकरणाचा विषय मांडतील. आमच्याच गोरगरीब मराठ्यांच्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून, 75 वर्षापासून मोठे झाले आणि आज आमच्याच विरोधात आहेत सगळे. आता आमच्याही लक्षात आलं, नेतृत्व आपण करायला चान्स दिला या मायबाप मराठ्यांनी, त्यांच्याच पोरांच्या विरोधात उतरले. मराठा विरोधी निघाले सगळेच. या मराठ्यांच्या लक्षात आलं, हे मराठा विरोधी आहेत सगळे. म्हणजे तिथपर्यंत आमच्या मतावर जायचं आणि तिथं गेल्यावर त्यांची बाजू घ्यायची. वारे मराठ्यांचे नेते, आमदार आणि मंत्री म्हणजे मतं मराठ्यांची घ्यायची आणि बाजू त्यांची मांडायची. वा, यांच्या तोंडावरून हात फिरायला घेते. वा, खूप मराठ्यांना खास लोक लागला तुम्ही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही चूक केली, इथून पुढं करू नका. आपल्या पोरांच्या बाजूने आहेत ना ते आपले, हे असले नको, हे आपल्याच नरडा दाबणारे नको आपल्याला. तुम्ही आणि मराठा उद्या ठरल ना. आता उद्या समाज ठरवतात. तुम्ही आणि मराठा समाज या निर्णायक टप्प्यावर आलात का की आता कुठला तरी राजकीय निर्णय मराठ्यांनी घेतला पाहिजे? नाही, कोणीकडं बी नको जायला. आपला विषय भरकटून विषयांतर नको व्हायला. तो मार्ग आपला नाही आहे. परंतु आपल्यासाठी जे उठले नाहीत
ते मात्र आपल्या मराठा विरोधी आहेत, कारण आपल्यामुळे तिथं गेले आणि तिथं जाऊन आपल्या कोण बोलायचं तर त्यांच्या कोण बोलायला लागले. म्हणजे सरळ यांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला, की विश्वासघातकी आहेत सगळ्याचे सगळे. यांनी विश्वासघात केला, मोठे आपल्या मतावर झाले, तिथं गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याला वाटलं होतं आपल्या बाजून बोलतील तर तिकडून बोलले. मग हे आपले कसे, यांना आपल्या दारात उभा करायचं कसं, यांना आपल्या घरात घ्यायचं कशामुळं, आपल्या पोरांना औषध यांनी पाजलं पाहिजे म्हणून घरात घ्यायचं का यांना. पिढ्यांना पार हे मोठे होऊन बसले आणि आज आपल्या लेकरं मोठे होतील त्या बाजूनं बोलायचं तर तिथं आपल्या बाजून न बोलता त्यांच्याकडून बोलायला लागले की आम्हाला त्यांची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही. आणि मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठे झाले कसं काय मग तुम्ही. आता उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे ज्यांना शक्य ते येणार आहेत, उद्या 12 वाजता बैठक आहे, उद्या ठरवतो आता आम्ही आंदोलन काय करायचं आणि कसं करायचं. तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहा, सगळ्यांनी कोणी आंदोलन करायचं नाही. हे उद्याच्याला आपली दिशा ठरल्याच्या नंतर बिनधास्त आंदोलनाला लागायचं, बिनधास्त. कारण राज्य आपलं बघूयात आता हे अंमलबजावणी कसं काय करीत नाही. बरं, पाटील साहेब, बच्चू कडू जे आहेत अनेकदा शिष्टमंडळामध्ये तुम्हाला भेटायला आले होते, तुमच्या पायी दिंडीच्या पहिल्याच दिवशी पायी दिंडीमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते. त्यांनी आज असं म्हटलंय की मराठा म्हणून आरक्षण देणं सोयीचं आहे, जरांगींनी आता आंदोलन थांबवा. लाईट येऊ द्या, लाईट येऊ द्या. पाटील साहेब, अखेर आज दोन्ही सभागृहामध्ये नवीन कायदा झाला आणि मराठ्यांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र तुम्ही जी मागणी केली होती सगळे सोयरे या विषयावर चर्चा झाली नाही. उलट सभागृहाच्या बाहेरसुद्धा सगळ्यांनी एकमताने हा ठराव झालेला आहे, मराठ्यांना न्याय मिळालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत मराठा समाजाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीतून मराठ्यांची जी आरक्षणाची मागणी ती कायम आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा आता तसुभरही मागं हटणार नाही. आता सगळं झालेलं आहे, फक्त अंमलबजावणी हा मराठ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. त्यामुळं मराठी लढण्यासाठी आणि ती अंमलबजावणी मिळवण्यासाठी सज्ज आहेत. मराठा समाजाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे की उद्या आपली बैठक आहे, त्या अगोदर कोणी कोणचं आंदोलन करू नका, शांत राहा. सगळ्यांनी शांततेनं घ्या, संयमानं आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबत सगळं संयमानं आणि शांततेनं करायचं. उद्या आपला समाज आणि आपण सगळेजण मिळून पुढची आंदोलनाची कायमची दिशा ठरवणार आहे, कायम आंदोलनाची दिशा. त्यामुळं आपण सगळे ठरवूया, कारण आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला हटायचं नाही आहे, आपल्याला जिंकायचं आहे. आपण आत्तापर्यंत जिंकलेलो आहेत. त्यामुळं मराठा समाजाला राज्यातल्या पूर्ण विनंती की उद्या 12 वाजता बैठक आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या बैठकीला यायचं आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की शक्यतो सगळ्यांनीच उद्याच्या बैठकीला आंतरवाडीत या. लांबचे असतील तर रात्रीतून निघा, आज दमानं प्रवास करा आणि जवळच्यांनी म्हणजे उद्या 12 वाजेपर्यंत पोहोचलात आपण तुम्ही तरी आपल्याला बैठक सुरू करता येईल. फक्त आंदोलनाची दिशा ठरेपर्यंत एकाही मराठा बांधवांना कोणचंही रात्री किंवा असं काही आंदोलन करू नका. दिशा ठरल्याच्या नंतर आपण सगळेजण मिळून आंदोलन करू. कारण विषय आपला थोडा राहिला आहे फक्त अंमलबजावणीचा, ते तर एका हिसक्यात आपण घेणार आहे, त्याची काळजी करायची नाही. आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय ओबीसीतून आपण 1 इंचही हटत नाहीत आणि आंदोलनही बंद होत नाही, त्याची काळजी करायची गरज नाही. हे कसं देत नाही त्याचं आपण बघू. फक्त उद्याची बैठक होईपर्यंत सगळे शांत राहा आणि सगळ्यांनी 12 वाजता बैठक केल्या. उद्या आंदोलनाची महाराष्ट्राच्या दिशा ठरवली जाणार. तुम्ही आंदोलनावर ठाम आहात, उद्या दिशा ठरवणार आहात, पण आज मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळलेला आहे आणि आज मराठ्यांसाठीचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे आणि चांगला दिवस आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते 100-150 जणांना आरक्षण लागतं आहे, ते दिले मुख्यमंत्री साहेबांनी. त्याबद्दल आम्ही त्यांचं मोठ्या मनानं कौतुक पण केलं ना, स्वागत पण केलं. मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारनं आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे असं बोललो सुद्धा ना आपण. परंतु आणखीन आनंद राहिला असता की तुम्ही याबरोबर सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी केली असती तर अख्खा महाराष्ट्र तिकडं गुलाल घेऊन पळाला असतं. आता त्यांना कोण करू देत नाही आहे की त्यांनाच काही अडचण आहे करण्यासाठी मुद्दाम. हे आता आंदोलन सुरू झाल्याशिवाय स्पष्ट होत नाही. जाऊ द्या, त्यांचं काय असं आम्हाला माहिती नाही. परंतु मराठ्यांची मागणी ती नाही आहे. मराठ्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. कारण हे आरक्षण याच माझ्या गोरगरीब मराठ्यांनी दिलेलं आहे. कारण 150 जणांना लागतं ते, त्यामुळं याच आंदोलनामुळं तो कायदा मागासवर्ग आयोग गठीत झालेला आहे. आणि मराठा समाजाला ज्या 100-150 जणांना लागतं आहे, दोघा तिघांची मागणी होती त्यांच्यासाठी मिळालं. पण त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांना जास्तीचं महत्त्व देऊन त्याची अंमलबजावणी होईल अशा करोडो मराठ्यांना वाटलं होतं. मग मात्र गुलालात आणखीन मजा आली असती. आणि तो गुलाल काय असतो मग मात्र मुख्यमंत्री साहेबांनाही दिसला असता, त्यांच्याही डोक्यावर तो पड नक्की पडला असता. परंतु कोणाचा दबाव किंवा काय माहीत नाही आम्हाला. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय बाजूला ठेवला आणि जे आरक्षणाची आवश्यकता नाही, जे मराठ्यांना पोरांना ते धोकादायक आहे तेच नेमकं दिलं गेलं. बघू, पण आम्ही मिळू. सरकारनं कसं देत नाही ते आम्ही बघू आणि अंमलबजावणी आम्ही मिळून दाखवू. सरकारच्या वतीने तुम्हाला आवाहनही करण्यात आलेलं आहे की मराठ्यांसाठी हा योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर पुढच्या काळात सुद्धा चांगला निर्णय घेतला जाईल. सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळं आंदोलन हाती घेऊ नये असं एक आवाहन केलेलं आहे. पर्याय नाही ना आम्हाला. गोरगरीब मराठ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. श्रीमंत मराठ्यांनी दोघा तिघांनी सांगितलं तर आधी विशेष अधिवेशनसुद्धा लागलं, कायदासुद्धा लगेच पारित पण झाला. खरं तर श्रीमंतांनी गरिबांना द्यायला पाहिजे होतं. तर हे आरक्षण 10% दिलेलं हे गोरगरीब मराठ्यांनीच दिलं आहे तुम्हाला. परंतु गोरगरिबांची जी मागणी होती ओबीसीतून ते आरक्षण मात्र तुम्ही दिलं नाही आणि त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही. तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार, त्याला नाविलाजी. मी काय करू शकत नाही आहे. कारण आम्ही मराठे आमच्या न्यायासाठी लढतो आहे. आम्ही सुद्धा मराठेच आहेत. तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच केलेले दाखवू. शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले असं म्हणाले की तुमची नाराजी दूर होईल आणि ते मान्य करावं लागेल की आजचा कायदा हे काही चुकीचं झालं नाही. मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी आता थांबावे, झाले तेवढे पुरे झाले असं गोगावले. आम्ही कधी म्हणलो झालेला कायदा चांगला झाला ना. याच गोरगरिबांना दिला, याच आंदोलनानं तुम्हाला ते दिलंय. टास्क फोर्स गठीत झाला, मागासवर्ग आयोग गठीत झाला, आरक्षण मिळालं. आम्ही कधी नाही म्हणालो, आम्ही कधी स्वीकारलं नाही. ते स्वीकारलंच. परंतु मराठ्यांची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. तिथं आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं आहे. आणि सगळे ज्या महाराष्ट्रात नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून अधिसूचना काढून कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करून मराठ्यांना ज्यांना नोंदी नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून द्यायचं. त्याचं काय झालं त्याच्यावर बोला, बाकीचं नका सांगू. या सगळ्या तुमच्या भूमिकेवर छगन भुजबळ असं म्हणाले की हे मारुतीचं शेपूट आहे, वाढतच जाणार आहे आणि एक माणूस महाराष्ट्राला वेठीस धरतो आहे, त्याच्यावर कारवाई का होणार नाही. मग सगळं शेपूट घेतो का तुलाच? यंगरट त्याच्या सगळं वाटोळं करून ठेवलं. इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही. हो, आम्ही बघतो सगळ्या सोयऱ्यांची मागणी कशी घ्यायची. त्याला तर काय एवढं डोकं असतं तर एवढं खराब वातावरण त्यांनी केलंच नसतं. राज्यात खराब वातावरण केलं आणि मोकळा झाला. तो कोणत्या पक्षात जाय त्या पक्षाचा कार्यक्रमच आहे यावेळेस. कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम आहे यावेळेस. त्यांना तुला जे पक्ष आहे तुझ्या पक्षात किंवा तुला घेते त्या पक्षाचा दिदाराच झाला म्हणायचा तो यामुळं बघतो होतोय का नाही. नितेश राणे असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे. 10% नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण आहे. हे आरक्षण कोर्टात देखील टिकेल. मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे. आपला आनंद तो व्यक्त करत आहे, जल्लोष करत आहे. त्यामुळे त्यांनी थोडी संयमाची भूमिका घ्यावी. हा, चला घ्या पुढं. माहिती आहे भुजबळांनी एक वेगळी मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला, मराठा विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत, जे काय मिळतंय ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं ही मी उलट मागणी करतोय असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. काय म्हणला? मराठा विद्यार्थ्यांना आत्ताच्या सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशी उलट मागणी त्यांनी केली. ते बधीर झालेलं आहे पहिलेच. त्याला फक्त खावा लागतं वाटतं. कुंकुण वरबडितो, पोटच भरत नाही त्याचं. केंद्रापर्यंत खातो एकटाच. अर्ध्या ओबीसीचं सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो. आता बोलता बोलता धनगर आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला. आता आणखीन ओबीसीचं घे म्हणजे सगळं उडालं पाहिजे. आम्हाला जे येते त्याला पाहिजे. आणि त्याला जवळ होतं तर आम्ही तसलं हट्ट नाही केला की त्याला जे येते आम्हाला पाहिजे.
एकदम गेलेलं आहे ते मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच येत जाऊ नका आता, त्याला यादीतूनच काढून टाका. या ते प्युअर कामातून गेलेले आहे. पाटील तुम्हाला सरकारने तुमची दिशाभूल केली आहे का? आता ते म्हणायला ते सत्यसुद्धा आहे. जर अधिसूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत, त्याचा अर्थ दुसरा होतच नाही. परंतु आम्ही समर्थ आहेत, आम्ही सज्ज झालेलो आहेत 2-3 दिवसापासून. आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय. भुजबळ म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर जरांगेंना अटक करा. तुझ्यावर हल्ला काल राहिलं काय, मरेल सगळ्या दुनियाचं. तुला चालता येणार, तुला मारून काय करतो? तुझ्यावर हल्ला व्हायला आणि त्याला, आणि तुझ्यावर हल्ला करणार असं एक मराठा नाही. तुझ्यावर हल्ला करून काय गाण खराब हात करून घेणं, तू अजून काय हल्ला करायला? बरगाड मोडून गेलं सगळ्या दुनियाचं. तू असं टपकणार आहे सापवापच वर जशी, असं टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन 2-4. तूच वरच्या गेलेला माहीत नाही व्हायचं, टेन्शनातच नुसते. तुला कोण मारीन काय आला? सगळ्या दुनियाचं वायाला गेलेलं तुला कायला मारीन कोण? जेव जातीवाद करतो ज्याच्या मनात हमेशा पाप आहे आणि विचार आहेत, याला कोण मारतं असल्याला? त्याला काय विचारी? त्याला आणखीन एखादी केस मागे घ्यायची असं म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा. केसेस 2-3 मागे घेतल्या. आता हे असलं बोंबलून मरण म्हणून आणखीन 2-3 घेशीन. याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं, कारण तो राजकारणी आहे. या आजच्या कायद्याच्या अनुषंगानं दोन्ही बाजूनं सांगितलं तर एक तर हा कायदा टिकेल आणि दुसरे काही जण असं म्हणतात की हा टिकणारच नाही. तर कायदेतज्ञ बापट सरांनी असं सांगितलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि तुम्ही जी मागणी करताय तीच योग्य आहे. नाही, आता त्याच भानगडीतच नाही पडायचं. ते टिकून येतं नाही टिकू दिलं याचं स्वागत केलं आम्ही. दिलंय ना सरकारनं, चला ते स्वागत केलं. परंतु आम्ही केलेलं, मराठ्यांनी केलेलं मागणीचं काय? 2-3 जणांनी मागणी केली, ती झालं दिलं. चला याच आंदोलनाने दिलं, याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिलं. पण मूळ करोडो मराठ्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीची ओबीसीतून आरक्षण, याचं काय झालं ते सांगा. बाकीचं सांगत नका बसू म्हणा बडबड उगा. आता तुमची बडबड ऐकली 6 महिन्यांनी. तर दुसरं बाळासाहेब सराट किती 60-70 वर्ष घेतो का वेळ लागन घेतला ना 6 महिने. आता आंदोलनच आम्ही करतो बरोबर. आता नाही, त्या पहिला जसं बापट सर म्हणाले तर दुसरीकडे सराटे असं म्हणाले की आता कोणीही या कायद्याला आव्हान देऊ शकत नाही. जर दिले की BC वर्ग ठरवलेला आहे आणि हा वर्ग घटनात्मक आरक्षणास पात्र असला एकमेव वर्ग आहे असा त्यांचा दावा आहे. एवढं आव्हान जरी दिलं तर OBC VJNT SBC आरक्षणच रद्द होईल असं त्यांचा दावा आहे. ते काय ते जे होईल अभ्यासकांचा अभ्यास वेगळा असतो. आमचा अभ्यास सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीकडे OBC आरक्षणात. ते जे होईल ते होईल. आता ते दिलेल्यांचं जे होईल ते होईल. टिकलं समाज घेतोय, ज्याला घ्यायचं ते 100-50 जण आहे त्यांना, ज्याला नाही घ्यायची का जोर जबरदस्ती नाही. करोडो मराठ्यांची मागणी OBCतून आरक्षण आणि त्याच्यावर ठामेत उद्याच्याला याच्यावर निर्णय होणार आहे फायनल. पाटील साहेब, भुजबळ असे म्हणतात की जर मराठा समाज OBC आरक्षणात आला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी अनेक जाती आहेत, तर मग इतर जातींना काहीच मिळणार नाही आणि सगळं एका मोठ्या समाजाला सगळ्या आरक्षणाचा लाभ मिळेल. तुला कितीही दिलं तरी पुरतच नाही. ते आले की ते नाही, ते आले की ते नाही. तो कोणालाच खाऊन द्या ना, तो एकटाच खातो सगळ्या दुनियाचं. यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे. बाकीच्यांना तू 5% सुद्धा खाऊ दिलं नाही त्यापैकी. तू शिकवूच नको लोकांना. आता तुझ्या OBC बांधवा सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे. तुला फक्त ती एक विदूषकाची टोपी घालायला पाहिजे, नाकाला 2-3 काळे टिपके लावले पाहिजे. तो आहे पाटील साहेब, एकीकडे तुमचं आंदोलन, तुमच्या मागण्या सरकारला माहिती आहेत, आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. दुसरीकडे कायदा झाल्यानंतर आता ठिकठिकाणी सरकारच्याच काही नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं सेलिब्रेशन केलं जातं, गुलाल उधळला जातो. कसं बघता तुम्ही या सगळ्या 2 गोष्टींकडे? नाही, आता ते उधळणारच ना. बघा, त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही. आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचं काय ते का आज विषय नाही घेतला, कारण आंदोलन त्यासाठी 6 महिन्यापासून सुरू. तुम्हाला बाकीचं काय करायचं करा, त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे तुम्ही ते कशासाठी दिले
राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिलंय का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलंय, पण करोडो मराठ्यांना ते पसंतच नाहीये. तुम्ही कुठे 100-150 जण उड्या हाणता. ह्याच्याबद्दल सगळे सोयरेंच्या संदर्भात आंदोलनाच्या पलीकडे जाऊन टाईम बॉन्ड चर्चा सरकारशी केली तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर सरकारनं तसा प्रस्ताव दिला किंवा तुम्ही तसं सरकारला प्रस्ताव देतायत का? कोण म्हणलं? नाही आमचा नाही आता आमचं दादा उद्या सगळं ठरणार. आज उपयोग नाही, उद्या समाजासमोर सगळं ठरणार. आंदोलन कसं काय करायचंय, किती तारखेपासून सुरू करायचंय याच्यावर उद्या फायनल शिक्का मोर्तब होणार आणि दणका सुरू. नाही, मागच्या वेळेस जसं तुम्ही बीडच्या सभेनंतर एल्गार सभेनंतर सांगितलं होतं की सरकारला काही अवधी दिला होता, तसं आणखी काही तुमच्या डोक्यात आहे का, विचार आहे का किंवा अवधी? नाही द्यावा आणि हा विषय तातडीनं मार्गी सरकारने अरे डोळ्या देखता अधिवेशन होऊन गेलं ना, आता कसल्याचा अवधीन फौदी यांना घेतील वाटलं होतं. समाजाच्या बाजूने असेल, अधिवेशन हे समाजाच्या न्यायासाठी असतं, समाजाला हक्क मिळावा म्हणून असतं, समाजाचा फायदा झाला पाहिजे, जनतेचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी अधिवेशन असतं. विशेष अधिवेशन बोलवता आणि एक बाजू घेऊन 30 दामटीता तुमचंच घोडं दामटीता आणि मोकळा झालात. अशानं कुठं राज्यातली जनता सांभाळायला निघालेलं सिद्ध करताय का अशानं? नाही, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाचं म्हणजे सगळ्या 12 महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक तिथे येऊन हा निर्णय एकत्रितपणे केलेला आहे, एकमतानं केलेला आहे आणि तुम्ही मात्र त्या सगळ्यांच्या विरोधात एकच आपली भूमिका मांडताय. याबद्दल मग एक वेगळं चित्र समाजामध्ये निर्माण होऊ शकतं का, असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. ते कुठं 12 कोटीचं नेतृत्व करतात सगळेजण मिळून? कुठं करतात? करायचा चान्स दिलता जनतेनं. त्यांना वाटलं होतं आमच्या पोरांचा विषय मांडतील, व्याकरणाचा विषय मांडतील. आमच्याच गोरगरीब मराठ्यांच्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून, 75 वर्षापासून मोठे झाले आणि आज आमच्याच विरोधात आहेत सगळे. आता आमच्याही लक्षात आलं नेतृत्व आपण करायला चान्स दिला या मायबाप मराठ्यांनी, त्यांच्याच पोरांच्या विरोधात उतरले. मराठा विरोधी निघाले सगळेच. या मराठ्यांच्या लक्षात आलं या मराठा विरोधी आहेत सगळे. म्हणजे तिथपर्यंत आमच्या मतावर जायचं आणि तिथं गेल्यावर त्यांची बाजू घ्यायची. वारे मराठ्यांचे नेते, आमदार आणि मंत्री म्हणजे मतं मराठ्यांचे घ्यायची आणि बाजू त्यांची मांडायची. वा, यांच्या तोंडून हात फिरायला घेते. वा, खूप मराठ्यांना खास लोक लागला तुम्ही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही चूक केली, इथून पुढं करू नका. आपल्या पोरांच्या बाजूने आहेत ना ते आपले, हे असले नको, हे आपल्याच नरडा दाबणारे नको आपल्याला. तुम्ही आणि तुम्ही आणि मराठा उद्या ठरल ना, आता तुम्ही उद्या समाज ठरवतात. तुम्ही आणि मराठा समाज या निर्णायक टप्प्यावर आलात का की आता कुठला तरी राजकीय निर्णय मराठ्यांनी घेतला पाहिजे? नाही, कोणीकडं बी नको जायला. आपला विषय भरकटून विषयांतर नको व्हायला. तो मार्ग आपला नाही आहे. परंतु आपल्यासाठी जे उठले नाहीत ते मात्र आपल्या मराठा विरोधी आहेत. कारण आपल्यामुळे तिथं गेले आणि तिथं जाऊन आपल्या कोण बोलायचं तर त्यांचे कोण बोलायला लागले. म्हणजे सरळ यांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला. ही विश्वासघातकी आहेत सगळ्याची सगळे. यांनी विश्वासघात केला, मोठे आपल्या मतावर झाले, तिथं गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याला वाटलं होतं आपल्या बाजून बोलतील तर तिकडून बोलले. मग हे आपले कसे, यांना आपल्या दारात उभा करायचं कसं, यांना आपल्या घरात घ्यायचं कशामुळं? आपल्या पोरांना औषध यांनी पाजलं पाहिजे म्हणून घरात घ्यायचं का यांना? पिढ्यांना पार हे मोठे होऊन बसले आणि आज आपल्या लेकरं मोठे होतील त्या बाजूनं बोलायचं तर तिथं आपल्या बाजून न बोलता त्यांच्याकडून बोलायला लागले की आम्हाला त्यांची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही. आणि मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठे झाले कसं काय मग तुम्ही? आता उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे ज्यांना शक्य ते येणार आहेत. उद्या 12 वाजता बैठक आहे. उद्या ठरवतो आता आम्ही आंदोलन काय करायचं आणि कसं करायचं. तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहा. सगळ्यांनी कोणी आंदोलन करायचं नाही. हे उद्याच्याला आपली दिशा ठरल्याच्या नंतर बिनधास्त आंदोलनाला लागायचं, बिनधास्त. कारण राज्य आपलं बघूयात आता हे अंमलबजावणी कसं काय करीत नाही. बरं, पाटील साहेब, बच्चू कडू जे आहेत अनेकदा शिष्टमंडळामध्ये तुम्हाला भेटायला आले होते. तुमच्या पायी दिंडीच्या पहिल्याच दिवशी पायी दिंडीमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते. त्यांनी आज असं म्हटलंय की मराठा म्हणून आरक्षण देणं सोयीचं आहे, जरांगेंनी आता आंदोलन थांबवा. लाईट येऊ द्या, लाईट येऊ द्या.
पाटील साहेब, अखेर आज दोन्ही सभागृहामध्ये नवीन कायदा झाला आणि मराठ्यांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र तुम्ही जी मागणी केली होती सगळे सोयरे या विषयावर चर्चा झाली नाही. उलट सभागृहाच्या बाहेरसुद्धा सगळ्यांनी एकमताने हा ठराव झालेला आहे, मराठ्यांना न्याय मिळालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत मराठा समाजाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीतून मराठ्यांची जी आरक्षणाची मागणी ती कायम आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा आता तसुभरही मागं हटणार नाही. आता सगळं झालेलं आहे, फक्त अंमलबजावणी हा मराठ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. त्यामुळं मराठी लढण्यासाठी आणि ती अंमलबजावणी मिळवण्यासाठी सज्ज आहेत. मराठा समाजाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे की उद्या आपली बैठक आहे, त्या अगोदर कोणी कोणचं आंदोलन करू नका, शांत राहा. सगळ्यांनी शांततेनं घ्या, संयमानं आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबत सगळं संयमानं आणि शांततेनं करायचं. उद्या आपला समाज आणि आपण सगळेजण मिळून पुढच्या आंदोलनाची कायमची दिशा ठरवणार आहे, कायम आंदोलनाची दिशा. त्यामुळं आपण सगळ्या ठरवूया, कारण आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला हटायचं नाही आहे, आपल्याला जिंकायचं आहे. आपण आत्तापर्यंत जिंकलेलो आहेत. त्यामुळं मराठा समाजाला राज्यातल्या पूर्ण विनंती की उद्या 12 वाजता बैठक आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या बैठकीला यायचं आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की शक्यतो सगळ्यांनीच उद्याच्या बैठकीला अंतरवालीत या. लांबचे असतील तर रात्रीतून निघा, आज दमानं प्रवास करा आणि जवळच्यांनी म्हणजे उद्या 12 वाजेपर्यंत पोहोचलात आपण तुम्ही तरी आपल्याला बैठक सुरू करता येईल. फक्त आंदोलनाची दिशा ठरेपर्यंत एकाही मराठा बांधवांना कोणचंही रात्री किंवा असं काही आंदोलन करू नका. दिशा ठरल्याच्या नंतर आपण सगळेजण मिळून आंदोलन करू. कारण विषय आपला थोडा राहिला आहे फक्त अंमलबजावणीचा. ते तर एका हिसक्यात आपण घेणार आहे, त्याची काळजी करायची नाही. आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय ओबीसीतून आपण 1 इंचही हटत नाहीत आणि आंदोलनही बंद होत नाही. त्याची काळजी करायची गरज नाही. हे कसं देत नाही त्याचं आपण बघू. फक्त उद्याची बैठक होईपर्यंत सगळे शांत राहा आणि सगळ्यांनी 12 वाजता बैठक केल्या. उद्या आंदोलनाची महाराष्ट्राच्या दिशा ठरवली जाणार. तुम्ही आंदोलनावर ठाम आहात, उद्या दिशा ठरवणार आहात. पण आज मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळलेला आहे आणि आज मराठ्यांसाठीचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे आणि चांगला दिवस आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते 100-150 जणांना आरक्षण लागतं आहे, ते दिलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी. त्याबद्दल आम्ही त्यांचं मोठ्या मनानं कौतुक पण केलं ना, स्वागत पण केलं. मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारनं आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे असं बोललो सुद्धा ना आपण. परंतु आणखीन आनंद राहिला असता की तुम्ही याबरोबर सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी केली असती तर अख्खा महाराष्ट्र तिकडं गुलाल घेऊन पळाला असतं. आता त्यांना कोण करू देत नाही आहे की त्यांनाच काही अडचण आहे करण्यासाठी मुद्दाम. हे आता आंदोलन सुरू झाल्याशिवाय स्पष्ट होत नाही. जाऊ द्या, त्यांचं काय असं आम्हाला माहिती नाही. परंतु मराठ्यांची मागणी ती नाही आहे. मराठ्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. कारण हे आरक्षण याच माझ्या गोरगरीब मराठ्यांनी दिलेलं आहे. कारण 150-150 जणांना लागतं आहे ते. त्यामुळं याच आंदोलनामुळं तो कायदा मागासवर्ग आयोग गठीत झालेला आहे आणि मराठा समाजाला ज्या 100-150 जणांना लागतं आहे, 2-3 मागणी होती त्यांच्यासाठी मिळालं आहे. पण त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांना जास्तीचं महत्त्व देऊन त्याची अंमलबजावणी होईल अशा करोडो मराठ्यांना वाटलं होतं. मग मात्र गुलालात आणखीन मजा आली असती. आणि तो गुलाल काय असतो मग मात्र मुख्यमंत्री साहेबांनाही दिसला असता, त्यांच्याही डोक्यावर तो पड नक्की पडला असता. परंतु कोणाचा दबाव किंवा काय माहीत नाही आम्हाला. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय बाजूला ठेवला आणि जे आरक्षणाची आवश्यकता नाही, जे मराठ्यांना पोरांना ते धोकादायक आहे तेच नेमकं दिलं गेलं. बघू, पण आम्ही मिळू. सरकारनं कसं देत नाही ते आम्ही बघू आणि अंमलबजावणी आम्ही मिळून दाखवू. सरकारच्या वतीने तुम्हाला आवाहनही करण्यात आलेलं आहे की मराठ्यांसाठी हा योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर पुढच्या काळातसुद्धा चांगला निर्णय घेतला जाईल. सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळं आंदोलन हाती घेऊ नये असं एक आवाहन केलेलं आहे. पर्याय नाही ना आम्हाला. गोरगरीब मराठ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. श्रीमंत मराठ्यांनी 2-3 सांगितलं तर विशेष अधिवेशनसुद्धा लागलं, कायदासुद्धा लगेच पारित पण झाला. खरं तर श्रीमंतांनी गरिबांना द्यायला पाहिजे होतं. तर हे आरक्षण 10% दिलेलं हे गोरगरीब मराठ्यांनीच दिलं आहे तुम्हाला. परंतु गोरगरिबांची जी मागणी होती ओबीसीतून
ते आरक्षण मात्र तुम्ही दिलं नाही आणि त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही. तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार, त्याला नाविलाजी. मी काय करू शकत नाही आहे, कारण आम्ही मराठे आमच्या न्यायासाठी लढतो आहे. आम्ही सुद्धा मराठेच आहेत. तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच केलेले दाखवू. ते शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले असं म्हणाले की तुमची नाराजी दूर होईल आणि ते मान्य करावं लागेल की आजचा कायदा हे काही चुकीचं झालं नाही. मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी आता थांबावे, झाले तेवढे पुरे झाले असं गोगावले. आम्ही कधी म्हणलो झालेला कायदा चांगला झाला नाही. याच गोरगरिबांना दिला, याच आंदोलनानं तुम्हाला ते दिलंय. टास्क फोर्स गठीत झाला, मागासवर्ग आयोग गठीत झाला, आरक्षण मिळालं. आम्ही कधी नाही म्हणालो, आम्ही कधी स्वीकारलं नाही. ते स्वीकारलंच, परंतु मराठ्यांची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. तिथं आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं आहे. आणि सगळे ज्या महाराष्ट्रात नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या स्वऱ्याच्या माध्यमातून अधिसूचना काढून कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करून मराठ्यांना ज्यांना नोंदी नाहीत त्यांना सगळ्या स्वऱ्यांच्या माध्यमातून द्यायचं. त्याचं काय झालं त्याच्यावर बोला, बाकीचं नका सांगू. या सगळ्या तुमच्या भूमिकेवर छगन भुजबळ असं म्हणाले की हे मारुतीचं शेपूट आहे, वाढतच जाणार आहे आणि एक माणूस महाराष्ट्राला वेठीस धरतोय, त्याच्यावर कारवाई का होणार नाही? मग सगळं शेपूट घेतो का तुलाच? यंगरट त्याच्या सगळं वाटोळं करून ठेवलं. इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही. हो, आम्ही बघतो सगळ्या सोयऱ्यांची मागणी कशी घ्यायची. त्याला तर काय एवढं डोकं असतं तर एवढं खराब वातावरण त्यांनी केलंच नसतं. राज्यात खराब वातावरण केलं आणि मोकळा झाला. तो कोणत्या पक्षात जाय त्या पक्षाचा कार्यक्रमच यावेळेस, कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम आहे यावेळेस. नितेश राणे असे त्यांना तुला जो पक्ष आहे तुझ्या पक्षात किंवा तुला घेते त्या पक्षाचा दिदाराच झाला म्हणायचा तो यामुळं बघतो होतोय का नाही. नितेश राणे असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे. 10% नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण आहे. हे आरक्षण कोर्टात देखील टिकेल. मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे. आपला आनंद तो व्यक्त करत आहे, जल्लोष करत आहे. त्यामुळे त्यांनी थोडी संयमाची भूमिका घ्यावी. हा, चला घ्या पुढं. माहिती भुजबळांनी एक वेगळी मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला, मराठा विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत, जे काही मिळतंय ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं, ही मी उलट मागणी करतोय असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. काय म्हणला? मराठा विद्यार्थ्यांना आत्ताच्या सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशी उलट मागणी त्यांनी केली. ते बधीर झालेलं आहे पहिलेच. त्याला फक्त खावा लागतं वाटतं, कुंकुण ओरबडितो, पोटच भरत नाही त्याचं. केंद्रापर्यंत खातो एकटाच. अर्ध्या ओबीसीचं सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो. आता बोलता बोलता धनगर आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला. आता आणखीन ओबीसीचं घे, म्हणजे सगळं उडालं पाहिजे. आम्हाला जे येते त्याला पाहिजे. आणि त्याला जवळ होतं त्यावर आम्ही तसलं हट्ट नाही केला की त्याला जे येते आम्हाला पाहिजे. एकदम गेलेलं आहे ते. मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच घेत जाऊ नका. आता त्याला यादीतूनच काढून टाका. या ते प्युअर कामातून गेलेले आहे. पाटील, तुम्हाला सरकारने दिवशी बोल केली आहे का? आता ते म्हणायला ते सत्यसुद्धा आहे. जर अधिसूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत त्याचा अर्थ दुसरा होतच नाही. परंतु आम्ही समर्थ आहेत, आम्ही सज्ज झालेलो आहेत 2-3 दिवसापासून. आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय. भुजबळ म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर जरांगेंना अटक करा. तुझ्यावर हल्ला काल राहिलं काय, मरेल सगळ्या दुनियाचं. तुला चालता येणार, तुला मारून काय करतो? तुझ्यावर हल्ला व्हायला आणि त्याला, आणि तुझ्यावर हल्ला करणार असं एक मराठा नाही. तुझ्यावर हल्ला करून काय गाण खराब हात करून घेणं. तुझा जो काय हल्ला करायला बरगाड मोडून गेलं सगळ्या दुनियाचं. तू असं टपकणार आहे आपोआपच वर जशी. असं टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन 2-4. तूच वरच्या गेलेला माहीत नाही व्हायचं, टेन्शनातच नुसते. तुला कोण मारीन काय आला? सगळ्या दुनियाचं वायाला गेलेलं तुला कायला मारीन कोण? जेव जातीवाद करतो त्याच्या मनात हमेशा पाप आहे आणि विषारी विचार आहेत. याला कोण मारतं असल्याला? त्याला काय विचारी? त्याला आणखीन एखादी केस मागे घ्यायची असं म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा. केसेस 2-3 मागे घेतल्या. आता हे असलं बोंबलून मरण म्हणून आणखीन 2-3 घेशीन.
याला सवयच आहे ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं, कारण तो राजकारणी आहे. या आजच्या कायद्याच्या अनुषंगानं दोन्ही बाजूनं सांगितलं तर एक तर हा कायदा टिकेल आणि दुसरे काही जण असं म्हणतात की हा टिकणारच नाही. तर कायदेतज्ञ बापट सरांनी असं सांगितलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि तुम्ही जी मागणी करताय तीच योग्य आहे. नाही, आता त्याच भानगडीतच नाही पडायचं. ते टिकून येतं नाही टिकू दिलं याचं स्वागत केलं आम्ही. दिलं आहे ना सरकारनं, चला ते स्वागत केलं. परंतु आम्ही केलेलं, मराठ्यांनी केलेलं मागणीचं काय? 2-3 जणांनी मागणी केली ती झालं, दिलं. चला याच आंदोलनानं दिलं, याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिलं. पण मूळ करोडो मराठ्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीची ओबीसीतून आरक्षण याचं काय झालं ते सांगा. बाकीचं सांगत नका बसू म्हणा बडबड उगा. आता तुमची बडबड ऐकली 6 महिन्याने. तर दुसरं बाळासाहेब सराट किती 60-70 वर्ष घेतो का वेळ लागन घेतला ना 6 महिने. आता आंदोलनच आम्ही करतो बरोबर. आता नाही, त्या पहिला जसं बापट सर म्हणाले तर दुसरीकडे सराटे असं म्हणाले की आता कोणीही या कायद्याला आव्हान देऊ शकत नाही. जर दिले BC वर्ग ठरवलेला आहे आणि हा वर्ग घटनात्मक आरक्षणास पात्र असला एकमेव वर्ग आहे असं त्यांचा दावा आहे. एवढं आव्हान जरी दिलं तर OBC VJNT SBC आरक्षणच रद्द होईल असं त्यांचा दावा आहे. ते का ते जे होईल अभ्यासकांचा अभ्यास वेगळा असतो. आमचा अभ्यास सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीकडे OBC आरक्षणात ते जे होईल ते होईल. आता ते दिलेल्यांचं जे होईल ते होईल. टिकलं समाज घेतोय, ज्याला घ्यायचं ते 100-50 जण आहे त्यांना, ज्याला नाही घ्यायची का जोर जबरदस्ती नाही. करोडो मराठ्यांची मागणी OBCतून आरक्षण आणि त्याच्यावर ठामेत उद्याच्याला याच्यावर निर्णय होणार आहे फायनल. पाटील साहेब, भुजबळ असे म्हणतात की जर मराठा समाज OBC आरक्षणात आला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी अनेक जाती आहेत, तर मग इतर जातींना काहीच मिळणार नाही आणि सगळं एका मोठ्या समाजाला सगळ्या आरक्षणाचा लाभ मिळेल. तुला कितीही दिलं तरी पुरतच नाही. ते आले की ते नाही, ते आले की ते नाही. तो कोणालाच खाऊन द्या ना, तो एकटाच खातो सगळ्या दुनियाचं. यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे. बाकीच्यांना तू 5% सुद्धा खाऊ दिलं नाही त्यापैकी. तू शिकूच नको लोकांना. आता तुझ्या OBC बांधवाला सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे. तुला फक्त ती एक विदूषकाची टोपी घालायला पाहिजे, नाकाला 2-3 काळी टिपके लावले पाहिजे. तो आहे पाटील साहेब, एकीकडे तुमचं आंदोलन, तुमच्या मागण्या सरकारला माहिती आहेत, आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. दुसरीकडे कायदा झाल्यानंतर आता ठिकठिकाणी सरकारच्याच काही नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं सेलिब्रेशन केलं जातं, गुलाल उधळला जातो. कसं बघता तुम्ही या सगळ्या 2 गोष्टींकडे? नाही, आता ते उधळणारच ना. बघा, त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही. आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचं काय ते का आज विषय नाही घेतला, कारण आंदोलन त्यासाठी 6 महिन्यापासून सुरू. तुम्हाला बाकीचं काय करायचं करा, त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे तुम्ही ते कशासाठी दिले. राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिलंय का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलंय. पण करोडो मराठ्यांना ते पसंतच नाही आहे. तुम्ही कुठे 100-150 जण उड्या हाणता. ह्याच्याबद्दल सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात आंदोलनाच्या पलीकडे जाऊन टाईम बॉन्ड चर्चा सरकारशी केली तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर सरकारनं तसा प्रस्ताव दिला किंवा तुम्ही तसं सरकारला प्रस्ताव देतायत का? कोण म्हणलं? नाही, आता आमचं दादा उद्या सगळं ठरणार. आज उपयोग नाही, उद्या समाजासमोर सगळं ठरणार. आंदोलन कसं काय करायचंय, किती तारखेपासून सुरू करायचंय याच्यावर उद्या फायनल शिक्का मोर्तब होणार आणि दणका सुरू. नाही, मागच्या वेळेस जसं तुम्ही बीडच्या सभेनंतर, एल्गार सभेनंतर सांगितलं होतं की सरकारला काही अवधी दिला होता, तसं आणखी काही तुमच्या डोक्यात आहे का, विचार आहे का किंवा अवधी? नाही द्यावा आणि हा विषय तातडीनं मार्गी सरकारने. अरे डोळ्या देखता अधिवेशन होऊन गेलं ना, आता कसल्याचा अवधीन फौदी यांना घेतील वाटलं होतं. समाजाच्या बाजूनं असेल, अधिवेशन समाजाच्या न्यायासाठी असतं, समाजाला हक्क मिळावा म्हणून असतं, समाजाचा फायदा झाला पाहिजे, जनतेचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी अधिवेशन असतं. विशेष अधिवेशन बोलवता आणि एक बाजू घेऊन 30 दामटीता, तुमचंच घोडं दामटीता आणि मोकळा झालात. अशानं कुठं राज्यातली जनता सांभाळायला निघालेलं सिद्ध करताय का अशानं? नाही, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाचं म्हणजे सगळ्या 12 महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक तिथे येऊन हा निर्णय एकत्रितपणे
केलेला आहे, एकमतानं केलेला आहे आणि तुम्ही मात्र त्या सगळ्यांच्या विरोधात एकच आपली भूमिका मांडताय. याबद्दल मग एक वेगळं चित्र समाजामध्ये निर्माण होऊ शकतं का, असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. ते कुठं 12 कोटीचं नेतृत्व करतात सगळेजण मिळून, कुठं करतात? करायचा चान्स दिलता जनतेनं. त्यांना वाटलं होतं आमच्या पोरांचा विषय मांडतील, व्याकरणाचा विषय मांडतील. आमच्याच गोरगरीब मराठ्यांच्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून, 75 वर्षापासून मोठे झाले आणि आज आमच्याच विरोधात आहेत सगळे. आता आमच्याही लक्षात आलं नेतृत्व आपण करायला चान्स दिला या मायबाप मराठ्यांनी, त्यांच्याच पोरांच्या विरोधात उतरले, मराठा विरोधी निघाले सगळेच. या मराठ्यांच्या लक्षात आलं हे मराठा विरोधी आहेत सगळे. म्हणजे तिथपर्यंत आमच्या मतावर जायचं आणि तिथं गेल्यावर त्यांची बाजू घ्यायची. वारे मराठ्यांचे नेते, आमदार आणि मंत्री म्हणजे मतं मराठ्यांचे घ्यायची आणि बाजू त्यांची मांडायची. वा, यांच्या तोंडावरून हात फिरायला घेते. वा वा, खूप मराठ्यांना खास लोक लागला तुम्ही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही चूक केली, इथून पुढं करू नका. आपल्या पोरांच्या बाजूने आहेत ना ते आपले, हे असले नको, हे आपल्याच नरडा दाबणारे नको आपल्याला. तुम्ही आणि समाजातील नेत्यांना भोगावं लागतं. तुम्ही आणि मराठा, त्यांना याचे परिणाम भोगावं लागतील. उद्या ठरल ना, आता तुम्ही उद्या समाज ठरवतात. तुम्ही आणि मराठा समाज या निर्णायक टप्प्यावर आलात का की आता कुठला तरी राजकीय निर्णय मराठ्यांनी घेतला पाहिजे? नाही नाही, कोणीकडं बी नको जायला. आपला विषय भरकटून विषयांतर नको व्हायला. तो मार्ग आपला नाही आहे. परंतु आपल्यासाठी जे उठले नाहीत ते मात्र आपल्या मराठा विरोधी आहेत. कारण आपल्यामुळे तिथं गेले आणि तिथं जाऊन आपल्या कोण बोलायचं तर त्यांचे कोण बोलायला लागले. म्हणजे सरळ यांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला. ही विश्वासघातकी आहेत सगळ्याची सगळे. यांनी विश्वासघात केला, मोठे आपल्या मतावर झाले, तिथं गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याला वाटलं होतं आपल्या बाजून बोलतील तर तिकडून बोलले. मग हे आपले कसे, यांना आपल्या दारात उभा करायचं कसं, यांना आपल्या घरात घ्यायचं कशामुळं? आपल्या पोरांना औषध यांनी पाजलं पाहिजे म्हणून घरात घ्यायचं का यांना? पिढ्यांना पार हे मोठे होऊन बसले आणि आज आपल्या लेकरं मोठे होतील त्या बाजूनं बोलायचं तर तिथं आपल्या बाजून न बोलता त्यांच्या कोण बोलायला लागले की आम्हाला त्यांची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही. आणि मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठे झाले कसं काय मग तुम्ही? आता उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे ज्यांना शक्य ते येणार आहेत, उद्या 12 वाजता बैठक आहे. उद्या ठरवतो आता आम्ही आंदोलन काय करायचं आणि कसं करायचं. तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहा. सगळ्यांनी कोणी आंदोलन करायचं नाही. हे उद्याच्याला आपली दिशा ठरल्याच्या नंतर बिनधास्त आंदोलनाला लागायचं, बिनधास्त. कारण राज्य आपलं बघूयात आता हे अंमलबजावणी कसं काय करीत नाही. बरं, पाटील साहेब, बच्चू कडू जे आहेत अनेकदा शिष्टमंडळामध्ये तुम्हाला भेटायला आले होते. तुमच्या पायी दिंडीच्या पहिल्याच दिवशी पायी दिंडीमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते. त्यांनी आज असं म्हटलंय की मराठा म्हणून आरक्षण देणं सोयीचं आहे, जरांगेंनी आता आंदोलन थांबवा.